जमावाला नियंत्रणात आणलं। ऑपरेशन सिंधूरनं भारताचा दृढ निश्चय आणि सशस्त्र दलाची सुनियोजित, अचूक आणि उद्दिष्टपूर्ती प्रतिसाद देण्याची क्षमता सिद्ध झाली असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे। खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीची पासिंग आउट परेड आज झाली। यावेळी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। परेडनंतर त्यांनी एनडीएच्या कॅडेट्सना मार्गदर्शन केलं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी दक्षिण कमांडचे मुख्य लेफ्टनंट जनरल संदीप जैन उपस्थित होते। याद्वारे 355 कॅडेट्सना भारतीय सशस्त्र दलामध्ये प्रवेश मिळाला आहे। ऑपरेशन सिंधूर अद्यापही सुरूच आहे। आवश्यकता पडल्यास या ऑपरेशनच्या पुढील टप्प्यासाठी लष्कर आणि सर्व सशस्त्र दल तयार आहेत, असं त्यांनी सांगितलं। आज सशस्त्र दलात दाखल होणाऱ्या कॅडेट्सकरिता आजचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे। यापुढील संघर्ष हे केवळ पारंपरिक मैदानापुरते मर्यादित राहणार नसून ते जमीन, हवा, पाणी आणि अवकाशातही होतील, असं त्यांनी उपस्थित कॅडेट्सना सांगितलं।